झी मराठी, चर्चाही होणारच. महाराष्ट्र शासनाच्या गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजना अंतर्गत कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातील मेंचे व लाटोडे परिसरातील नाला खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. या कामांना मंजुरी मिळवून देण्यासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ शीतल प्रवीण यादव व माजी अर्थ व शिक्षण सभापती श्री प्रवीण यादव अण्णा यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळवून संबंधित गावात प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाली आहे. या विकास कामांसाठी महायुतीच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य व पाठबळ लाभलं. महायुती सरकारच्या विकासाभिमुख धोरणामुळे प्रशासकीय स्तरावर कारवाईला वेग मिळून हे कामं मार्गी लावली आहेत. स्थानिक पातळीवर सातत्यपूर्ण समन्वय साधत या कामांना गती देण्यात आली. या कामांमुळे पावसाचं पाणी साठवण क्षमता वाढणार असून भूजल पातळी उंचावण्यास मदत होणार आहे. परिणामी शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊन शेती उत्पादनात वाढ होण्यास मोठा हातभार लागणार आहे. परिसरातील ग्रामस्थांनी या कामाचं स्वागत केलं असून समाधान व्यक्त केलंय. कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगेसह कॅमेरामॅन अतुल कसबेकर, भेंडवडे.